हे निरंजन ना जरा बुम हे ना तू ते राज्यातल्या एका जरा घे की पुढं जारी केलेला आहे मागून टाकी पुढं हा घे कशा पद्धतीने शब्द ऐकून होते असं तो मोबाईल मध्ये व्यक्ती मंत्रीच गायब झाला असेल पण सामान्य माणसं गायब झाली तर आश्चर्य नाही. हे पोलीस डिपार्टमेंटनीच पळवलेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्याला इतर कोणीच पळवलेलं नाही, तर पोलीस डिपार्टमेंटनीच पळवलेलं आहे आणि कोकाटेनं असलेल्या पोलिसांनीच लपवलेलं आहे आणि ते मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरनं लपवलेलं आहे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असं सरकार कोर्टालाही मानत नाही, न्यायही मानत नाही अशी असणारी परिस्थिती. ते वाचवण्याचा प्रयत्न कोकाटेंना होतो का? कारण राजीनाम्याची मागणी या आधी त्यामुळे असं घेतला गेला. एक असं आहे की एकदा तुम्हाला 2 वर्षाची शिक्षा झाली तर तुमचा मताचा अधिकार पहिल्यांदा सस्पेंड होतो आणि कायदा असा म्हणतो की ज्याला 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे त्याला आमदार, खासदार किंवा नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद असेल याचं सदस्य राहता येत नाही. तेव्हा कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी. त्यांचीसुद्धा एक केस नागपूर कोर्टामध्ये चाललेली आहे. तेव्हा त्यांनी या दोन्ही केसेस लिंक करू नये अशी फक्त माझी विनंती आहे. महानगरपालिकेत आपण काँग्रेससोबत आपली बैठक झालेली आहे, सकारात्मक चर्चा झाली काय, नेमकं काय सांगाल? सकवारांची कन्या जी आहे ती कन्या इंग्लंडला असते आणि अनेक वेळा त्या असणाऱ्या ओळखतो मी त्यांना त्या सगळ्याच्या. आता त्या इंग्लंडला शिकण्यासाठी गेलेल्या आहेत आणि शिकण्यासाठी गेलेल्या संदर्भातला त्यांचा असणारा जो काही एक विषय आहे, सब्जेक्ट आहे, त्याच्या संदर्भात त्या माझ्याशी असताना चर्चा करतात. तेव्हा काल चर्चा करण्यासाठीच आल्या होत्या. त्याच्यावर त्यांच्या विषयाची चर्चाही झालेली आहे. माझं मीडियाला असणारं आव्हान आहे काही गोष्टी या स्पेक्युलेशनच्या बाहेर ठेवल्या तर अधिक चांगल्या असं मी त्या ठिकाणी मानतो. तेव्हा ही गोष्टसुद्धा त्यासुद्धा विद्यार्थ्यांनी आहे इंग्लंडमध्ये आणि पुन्हा ते असताना जाणार आहे. त्यांच्या असताना काही जणांना त्यांनी असताना नावं दिली, त्यांचं असताना न्यूज त्यांना पाहिजे त्यांच्यासाठी त्या आहे. त्या माझी विनंती आहे सगळ्यांना की याला असताना पॉलिटिकल कलर घेऊ नये अशी माहिती. कसं आघाडी करणारे काय करणारे राज्यातले काय सूत्र असणारे तुमचं? राज्यात आघाडी करणारे नाही करणारे कुणासोबत जाणारे काय नेमका फॉर्म्युला ठरलाय? मी आता नगरपालिकेमध्ये जे घडलं ते आपल्याला सांगतो. नगरपालिकेमध्ये आमची असणारी युती काही ठिकाणी राष्ट्रवादीबरोबर झाली, आमची असणारी युती काही ठिकाणी एकनाथ शिंदेबरोबर झाली. इंटरनल अंडरस्टँडिंग काही ठिकाणी अजित पवारांबरोबर त्या ठिकाणी झाली आणि काँग्रेसबरोबर सुद्धा झाली आहे. नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या आहेत. कॉर्पोरेशन जे आहे त्या कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा आम्ही अधिकार खाली दिलेला आहे. जिल्हाध्यक्षांना आणि कॉर्पोरेशनचे अध्यक्ष जे आहेत त्यांना दिलेलं आहे. त्यांना जे जे सोयीचं वाटेल त्या ठिकाणी ती त्यांच्याशी बोलणी चालू आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. पण आपण जसं मुंबईचं स्पेक्युलेशन केलं आहे तसं काही बोलणी झालेली नाही. तशी काही बोलणी करण्याची शक्यता वाटते का? कारण आपण बोलणी होऊ शकतात का? काँग्रेस त्या ठिकाणी एकटेच लढतायत, त्यांच्यासोबत तुम्ही जाऊन काहीतरी निर्णय घेऊ शकता. पण शिवसेना आणि मनसे त्या ठिकाणी एकत्र जात आहेत. ते शिवसेना आणि मनसे त्या ठिकाणी एकत्र जातात आहेत.
शिवसेनेने असणारा आपला दायरा जो आहे तो अत्यंत कमी करून घेतलेला आहे आणि तो म्हणजे की मनसेला घेतल्यामुळे मुंबईमध्ये नॉन मराठी माणूस जो आहे तो काही मनसेकडे वळत नाही, म्हणजे मनसेमुळेच सेनेकडे वळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे सेनेबरोबर कोकणातला कुणबी हा मोठ्या प्रमाणात होता. माथाडी कामगार सुद्धा मोठ्या प्रमाणात सेनेबरोबर होता. माथाडी कामगार अजून उघडपणे बोलत नाही आहे, पण कोकणातला कुणबी जो आहे त्याला जे तिथे मोठा वाद आहे कोकणामध्ये पोताचा आणि शेतकऱ्यांचा, तेव्हा शासनाने ज्या काही जमिनी अधिग्रहण केल्या, या सगळ्या अधिग्रहण केलेल्या जमिनींचा मोबदला जो आहे तो पोताला मिळाला, पण तिथल्या असणाऱ्या धारकाला मिळाला नाही. आता सांगली धारक नका धरू, ते जमिनीचे धारक जे आहेत त्यांना मिळालेला नाही. आणि सेनेने या सगळ्या कुणबी समाजासाठी काहीही केलेलं नाही आणि त्याच्यामुळे कुणबी हा सुद्धा मोठ्या प्रमाणात शिवसेनेवरती नाराज आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. हा जो नॉन महाराष्ट्रीयन जो आहे तो इतर राज्यातून आलेला हा वंचितकडे मोठ्या प्रमाणात वळालेला आहे. त्याच्यामुळे असणाऱ्या मुंबईमधली आजची स्थिती आमची चांगली आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. कसलं होतं असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहे का मुख्यमंत्र्यांना अशा पद्धतीचं वक्तव्य करणं? सिंदूरच्या नंतर सिंदूरचं आहे ते पहिले ते आज सांगितलं. पहिले 2 दिवस आमचे अत्यंत कठीण गेले त्याच्यामध्ये, पण 2 दिवसानंतर आम्ही असं सगळ्या परिस्थितीवरती ताबा मिळवला. आणि म्हणायचं सगळेजण जे आहात ते पॉलिटिकल पत्रकार आहात असं मला वाटत नाही, जे मुंबईतले असेल दिल्लीतले असेल. त्याचं कारण असं आहे की मध्यंतरी आर्मी चीफ यांनी एका युनिव्हर्सिटीमध्ये असताना भाषण करत असताना त्यांनी असं सांगितलं की चायना इज आवर एनिमी. आणि मोदी आपण असताना जर बघितलं तर मोदी असं म्हणाले की चायना आमचे मित्र आहेत. 70 वर्षाच्या या राजकारणामध्ये पहिल्यांदा मी असताना पाहिलं की सिव्हिलियन गव्हर्नमेंट आणि आर्मी या दोघांमधला चायनावरनं मतभेद उघडपणे आलेला आहे. माझ्या अंदाजानं हा फार मोठा सिरियस इश्यू आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. ते सगळ्या चॅनलच्या मालकांना माझं असणारं आव्हान आहे की तुम्हाला कोणी जेलमध्ये टाकणार नाही. तेव्हा मालकाने असणारं खाली मेसेज द्यावा. याच्यावरती सिव्हिलियन गव्हर्नमेंटची एक भूमिका चायना संदर्भात आहे, आर्मीची दुसरी भूमिका आहे. तेव्हा यावरती सामान्य माणसांचं मतदान काही आहे, लोकांचं काय आहे, त्याच्यावरती ओपन डिबेट हा झाला पाहिजे असं मला वाटतं. त्याला जेणेकरून सामान्य माणसाला सुद्धा याला आपल्याला म्हणता येईल की काही गोष्टी आम्ही बोलू शकत नाही. माझं म्हणणं आहे पृथ्वीराजनी सुद्धा पाळावं असं माझी इच्छा आहे. त्याला शेवटी सरकार कोणाचं जरी असलं तरी देश हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. प्रत्येकजण राजकारणामध्ये असल्यामुळे त्यांची स्वतःची असणारी सोर्सेस असतात. अधिकृत माहिती आपल्या सगळ्यांना मिळत असते, परंतु ही देशाच्या हिताची आहे की नाही हे बघून आपल्याला असणारं त्याच्यावरती
वक्तव्य करावं लागतं. म्हणून आपल्या सगळ्या मालकांनी हा एक ओपन डिबेट, कारण शेवटी ज्या भाषेमध्ये असणारं आर्थिक टीस मी मांडलं ती मला जरा गंभीर वाटतं. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.